सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण कैलासदादांच्या आजीचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। आपण जर खूप सेवा करत असू आणि एकही प्रचिती येत नसेल, अनुभव येत नसेल, कुठली इच्छा पूर्ण होत नसेल, हे कशामुळे होतं, कुठल्या कारणांमुळे होतं, या सर्व प्रश्नांची उत्तर आज या आजींच्या अनुभवातून आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आम्ही लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे, कारण आमच्या घरातील वातावरण हे पूर्णपणे स्वामीमय आहे। माझी आजी ही स्वामींची खूप निस्सीम भक्त, ती स्वामींची खूप सेवा करायची। आम्हीही तिचं बघून बघून सेवा करू लागलो। जसे जसे आम्ही मोठे होऊ लागलो तसे तसे जशा अडचणी निर्माण होत होत्या, त्या अडचणीवरती ती आम्हाला सेवा सांगायची, आम्ही ती करायचो आणि नकळतपणे महाराजांची खूप आम्ही जोडले गेलो। आम्ही कधी कधी जर दुःखात असू, स्वामींनी आमचं ऐकलं नसू, तर आम्ही नाराज जर असेल तर आजी आम्हाला मायाने जवळ घ्यायची आणि सर्व काही सांगायला सुरुवात करायची। तिला आलेले अनुभव तिने आम्हाला सांगावे आणि आम्ही ते ऐकावे, त्यातून एक प्रेरणा घ्यावी आणि पुन्हा नव्याने स्वामींची सेवा करायला सुरुवात करावी, असं आमच्या आयुष्यामध्ये चालू होतं। पण आजीचा काळ हा खूप काळ राहिला नाही। एके दिवशी असेच मला जी नोकरी होती ती नोकरी माझी गेली। मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो की माझी नोकरी गेली म्हणून। त्यावेळेस आजीने मला स्वामींचे 11 माळी जप रोज करायला सांगितलं। सर्व काही स्वामींवरती सोडून दे, जे तुझ्यासाठी चांगलं असेल ते स्वामी करतील, असं आजी मला बोलू लागली। आणि आजीने मला सांगितलं की हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये असंच काही घडलेलं होतं, त्यामुळे तू काय कर, माझं अनुभव ऐक आणि त्यानंतर काय करायचं ते ठरव। आजीने अनुभव सांगायला सुरुवात केली। आजी म्हणते की हे बघ, मी जेव्हा स्वामींच्या सेवेत आले त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं। तुझे आजोबा हे पूर्णपणे व्यसनी होते, ते दारू पिऊन कुठेही जायचे, पडायचे, 4-4 महिने घरी येत नसायचे। मी माझा संसार हा करत होती, माझे जे 4 लेकरं आहे त्यांना मी सांभाळत होती। मी एकीकडे बैलाला जुंपवायचे, दुसरीकडे मी स्वतः जुंपवायचे, त्यानंतर मी शेत पिकवायचे। इतर लोक मला बघून खूप हसायचे, पण मी त्यांच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही। माझे स्वामी माझ्यासोबत होते हे मला माहीत होतं। मी त्यांच्यावरती, स्वामींवरती प्रचंड विश्वास होता। खूप कष्ट सहन करावे लागले, सोसावे लागले, अक्षरशः घरामध्ये खायला देखील काही राहत नव्हतं, पण मी स्वामींना कधीही उपाशी ठेवलं नाही। साखर का होईना त्यांना मी ठेवत असायची। ही माझी श्रद्धा भक्ती स्वामींवरती होती। माझ्या मदतीसाठी स्वयं कायम येत असायचे। एक वेळेस असंच झालं की मी गव्हाचं पीक केलं, खूप कष्ट केले होते। अक्षरशः रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत मी आणि माझ्या स्वामींनी पाणी धरलं होतं, कारण माझ्या सोबतीला फक्त स्वामी होते, स्वामींचं नामस्मरण होतं, बाकी काहीच नव्हतं। पीक सर्व आलं आणि तुझे आजोबा आले आणि त्यांनी खूप सारं कर्ज करून ठेवलं होतं, ते सर्व धान्य त्यांनी विकलं आणि घेऊन गेले, पैसे घेऊन गेले, माझ्याकडे काहीच राहिलं नाही। त्यावेळेस मी खूप रडली, स्वामींपुढे खूप रडली की स्वामी, हे काय आहे, तुम्ही पर बघितलं, तुम्हीही माझ्यासोबत कष्ट करायला होत्या, आपल्या कष्टाचं सर्व काही दुसरे हिसकावून घेऊन गेले, आता ह्या लेकरांना मी काय भरू, काय करू, तुम्हीच सांगा, असं म्हणून मी स्वामींपुढे खूप रडली। स्वामी, आता मी तुमचं काहीच करणार नाही, तुम्ही नाहीच म्हणून मी खूप थकली आहे, हरली आहे, असं म्हणून मी त्या दिवसापासून स्वामींचं करायचं सोडून दिलं आणि मी खूप उदास होऊ लागली, स्वामींचं नावही घेत नव्हती। तुझ्यासारखंच मी स्वामींना मानायला नाही लागली। त्यानंतर काय झालं, थोड्याच दिवसामध्ये मला स्वप्न पडलं, बाळा एवढ्यात कशी थकली, एवढं थकून चालणार नाही, थकू नको, उठ, मी तुझ्यासोबतच आहे। तू म्हणतेस ना की मी नाही म्हणून ऐकत नाही, तुझं सर्व काही मला कळतं आहे, तुझं दुःखही मला कळतं आहे,
तू एकच कर म्हणे, फक्त माझं नामस्मरण करत राहा. आणि हे का बरं घडत आहे ते स्वामींनी मला सांगितलं. कारण माझा पापाचा घडा खूप मोठा होता. मागच्या जन्मी मी खूप पाप केलेली आहे असं स्वामी सांगत होते. तुझ्या घागरीला खूप मोठं होल आहे. म्हणजे आपण केलेले पाप म्हणजे घागर असते. ती घागरीला जर आपण खूप पाप केलेलं असेल आणि आपण पुण्याचा साठा आत्ता करत असू, नामस्मरण करत असू, स्वामींची सेवा करत असू, ते पाप कमी करण्यासाठी ते पूर्णपणे वापरले जात असतात. जेवढा जास्त जप करू तेवढं जास्त ते पाप धुवून निघत असतात, भरून निघत असतात. ते जे होल असतं घागरीला ते कमी कमी होत असतं. जर 75% पापं असतील आणि 25% सेवा असेल, ती सर्व काही सेवा ते कमी करण्यासाठी सुरुवातीला जात असते. त्यामुळे हे सर्व घडत असते. ज्या दिवशी ही घागरीचं होल पूर्णपणे बंद होईल, ज्या दिवशी आपले पाप पूर्ण या सेवेने नष्ट होतात, त्या दिवशी आपल्याला अनुभूती यायला सुरुवात होते, आपली इच्छा पूर्ण होते. त्या दिवशी सद्गुरू प्राप्तीची आपली जी ओढ आहे ती आपली पूर्ण होत असते असं मला स्वामींनी सांगितलं. आणि मी पुन्हा नव्याने स्वामींची सेवा करू लागले. आता मी स्वामींकडे काहीच मागत नव्हते. जे भोग आहे ते भोगायचेच आहे, जे संकट आहे ते आहेच. पण मी आता खूप जिद्दीने स्वामींचं नामस्मरण करू लागली. कारण माझे ते पाप मला कमी करायचे होते आणि स्वामींच्या तिथे लीन व्हायचं होतं. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागले. तुझे जे आजोबा आहेत ते घरी राहायला लागले, जात नव्हते कुठेही. जी शेती होती ती निम्मी आजोबांनी विकली होती, निम्मीच राहिली होती. मुलींचे लग्न मी केले, स्वामी होते म्हणून मुलींचे लग्न झाले. आणि खूप सेवा करून करून त्यानंतर जी काही मिरची भाकर आम्ही खायचो ती आनंदात खात होतो. माझी जी छोटी मुलगी आहे तिचं लग्न व्हायचं राहिलं होतं. आता जे भाऊबंद होते ते खूप त्रास देत होते, त्यामुळे कुणावरतीच विश्वास नव्हता. मग काय झालं की माझं वय जवळपास त्यावेळेस 70 वर्ष हे झालेलं होतं. त्यावेळेस काय झालं की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार केला असं म्हणायला देखील हरकत नाही. माझं जे काही सेवा भक्ती होती ती त्या दिवशी फळाला आलेली होती. कारण माझे जे लहाने जावई होते, म्हणजे बघायला येणार होते, असं स्वप्नातही विचार केला नव्हता की असं स्थळ मुलीसाठी येईल म्हणून. आणि त्या दिवशी खूप छान स्थळ माझ्या मुलीसाठी आलं आणि त्यांना मुलगी पसंत झाली. तुझी जी छोटी आत्या आहे तिचं लग्न जमलं आणि ती गेल्यानंतर आता तुझे बाबा आणि मी राहू लागले. आजोबा एक्सपायर झाले. मुलीचं लग्न झाल्यानंतर खूप छान तिला घर मिळालं. जे काही पाहिजे होतं ते सर्व मिळालं. पहिल्या 3 मुलींना असं काही मिळालं नाही, पण दुसऱ्या ह्या मुलींना खूप छान मिळालं. एक दिवस काय झालं की असंच मी बसलेली असल्यावरतीच अचानक दुपारी कोणीच नव्हतं घरामध्ये. अचानक मला त्यावेळेस फोन वगैरे काहीच नव्हते. फोन बाहेर आपल्याला एसटीडीवरती जावं लागायचं आणि आमच्या घरापासून जवळच किराणा दुकान होतं, तिथे फोन होता. मग एक मुलगानी दरवाजा ठोकठवला की दरवाजामध्ये कोणीतरी आलं आहे असं. तर मग आजी उठली, आजीने दरवाजा उघडला आणि बघितलं तर तो म्हटला की तुमचा फोन आला आहे. मग आजी लगेच बाहेर गेली आणि फोन घ्यायला गेली. त्यावेळेस फोन घेतला, समोरून आवाज आला, तू ताबडतोब ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमध्ये निघून ये, कारण दादाची तब्येत ही फार बिघडली आहे, काही सांगता येत नाही असं म्हटली. दादा म्हणजे आजीचा भाऊ. असं म्हटल्यानंतर आजी तातडीने निघून गेली. आमच्या गावापासून बसकडे जायला जवळपास 10 ते 15 मिनटं चालत जावं लागतं शेतामधनं. मग आम्हाला तिथे बस येते. बसही टायमिंग असतात, 2, 3, 4 अशा 1-1 तासांनी बस येत असते. आजी गेल्यानंतर 12-1 वाजता आजी गेली असेल. आजी तिथे मग गेली, बघितलं सर्व परिस्थिती तर हालाकीचीच होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. हॉस्पिटलमधून दुसऱ्या दिवशी त्यांना मागे आणलं आणि आता थोडंसं बरं वाटत होतं. इकडे माझ्या वडिलांना खाण्यासाठी नव्हतं, कोणीही करून द्यायला नव्हतं. त्यामुळे आजी म्हटली की मला आता जायलाच पाहिजे.
सर्वांनी खूप हे केला की आजच्या दिवस थांबा, उद्या तुम्ही जा, पण आजी ऐकायला तयार नव्हती. आजींचं नामस्मरण कंटिन्यू चालू असायचं. आजी कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असायची. मग आजी जवळपास रात्रीच्या 5 ते 6 या दरम्यान तेथून निघली. तेथून निघाल्यानंतर बसमध्ये आजी आली. आजीला इथपर्यंत येऊपर्यंत जवळपास 8 वाजले होते. 8 वाजता आजी आमच्या गावाच्या रस्त्यावरती उतरली आणि हातात चालू लागली. 10-15 मिनिटाच्या अंतर होतं घरापर्यंत येण्यासाठी, पण शेतातून जावं लागत होतं. अंधार पडलेला होता. अमावास्या जवळच आलेली होती, त्यामुळे चंद्राचा देखील उजेड नव्हता. आजी हातामध्ये छोटीशी टॉर्च होता, तो टॉर्च घेऊन चाललेली होती. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ यांचं नाव होतं. आजूबाजूला खूप सारे किडे हे ओरडत होते. हे किडे ओरडत होते. आजीला पण कसलीच भीती नव्हती, कारण तिचा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. ती स्वामींची खूप निस्सीम भक्त होती, त्यामुळे स्वामी तिच्यासोबत आहे, स्वामी तिच्यासोबत चालत आहे. ती चालताना स्वामींशी बोलायची की स्वामी चला पटपट, आपल्याला जायला उशीर होत आहे, अशी आजी म्हणायची आणि चालू लागली. पुढे जाताना काय झालं की अचानक आजीला असा वेगळाच आपल्या मागून कोणीतरी येत असल्याचा भास झाला, आवाज झाला. जर कोणी नसेल आपल्यासोबत, रात्र असेल, तर अचानक असे आवाज आल्यानंतर आपण घाबरतो. तशीच आजी म्हटले, मी देखील घाबरली, मलाही खूप भीती वाटली. मी म्हटलं की कोण आहे? असा पळाल्यासारखा आवाज आला, चीर आवाज आला. कुत्रेही भुंकत होते, त्यामुळे मला भीती वाटू लागली होती. मी जशी भीती वाटू लागली तसा स्वामींचा तारक मंत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली की स्वामी तुम्ही आहात, असं म्हणायची आणि पटपट झपझप आजी चालू लागली. तेवढ्यात काय झालं की अशी पांढरी साडी घालून एक बाई तिला अशी तिच्यासमोरून जाताना अशी इकडून तिकडे जाताना दिसू लागली. त्यावेळेस आजी खूप घाबरली आणि महाराजांचं पुन्हा एकदा नामस्मरण तिचं चालूच होतं. आजी पटपट चालू लागली आणि त्या दिवशी आजीला खूप दरदरून घाम आला आणि आजी पुढे गेली. आमच्या शेताच्या म्हणजे घराच्या आणि शेताच्या मध्ये जवळपास थोडा अंतर असल्याने तिथे मध्ये एक औदुंबराचं वृक्ष आहे. आजीने ते काढलंच नाही, कारण स्वामींची सेवेकरी असल्यामुळे औदुंबर स्वतःहून जर शेतात उगला आहे तर कशाला काढायचं, पूजेसाठी राहू द्या म्हणून आजीने ते ठेवलेलं होतं. आजी औदुंबराजवळ आली आणि तिथे आल्यानंतर तिने एक निस्सीम असा श्वास सोडून दिला की आता मला काही होऊ शकत नाही, कारण मी माझ्या गुरुदेव दत्तांच्या स्थानामध्ये आले आहे. ज्यावेळेस आजी तिथे गेली तर तिला तो आवाजही पूर्णपणे बंद झाला. त्यानंतर जे दिसत होतं तेही बंद झालं. आजीने तिथे एक वेळेस तारक मंत्र म्हटला आणि आजी घरी आली. घरी आल्यानंतर तिला खूप छान झोप वगैरे लागली आणि सर्व काही त्या दिवशी व्यवस्थित झालं. आजीने जे काही त्या दिवशी अनुभवलं ते खूप विचित्र होतं, पण स्वामींच्या सेवेत असल्यामुळे, स्वामी तिच्या सोबत असल्यामुळे, मुखात स्वामी असल्यामुळे आणि तिच्या श्रद्धाभाव असल्यामुळे ते तिला काही करू शकलं नाही. कारण खूप दिवस झाले तेव्हा आमच्या तिथे विहिरीमध्ये एका स्त्रीने ही आत्महत्या केलेली होती. कदाचित त्या दिवशी ती स्त्री तीच असेल असं वाटलं, पण स्वामींनी तिला वाचवलं असं आजीने सांगितलं. आजीचं हे अनुभव ऐकून मलाही खूप मोठा धीर आला की नाही आजी, माझेही काहीतरी कर्म असतील ज्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नसेल, गेला असेल, पण मी आता तुझ्यासारखीच खूप श्रद्धाभावाने सेवा करणार, स्वामींचं नामस्मरण करणार आणि मी स्वामींची सेवा सोडणार नाही, हा मी दृढ निश्चय करून स्वामींची सेवा पुन्हा एकदा नव्याने करू लागलो. आणि काय आश्चर्य, मला 41 दिवसामध्येच पुन्हा त्यापेक्षा छान जॉब मिळाला. हा जॉब जो पूर्वीचा जॉब होता, तो जॉब गेल्याचं जे दुःख होतं त्यापेक्षा दुप्पटपटीने आनंद झालेला होता, कारण पॅकेजही छान होतं आणि छान मला त्या दिवशी अनुभव आला आणि स्वामींनी मला पुन्हा एकदा नोकरी दिली. स्वामींच्या नावामध्ये खूप ताकद आहे. ज्यावेळेस आपले पूर्ण पाप हे नाहीसे होता त्या दिवशी स्वामी महाराजांची लीला प्रचिती ही आपल्या आयुष्यामध्ये सुरू होत असते. जे कोणी माझे भाऊ बहीण या परिस्थितीतून जात असेल, सेवा करूनही अनुभव येत नसेल, त्यांनी नक्की असं समजावं की आपलं या सेवेने पाप कमी होत आहे आणि आपली एक दिवस नक्की इच्छा पूर्ण होणार आहे, सर्व काही चांगलं आहे. त्यासाठी आपल्याला खूप मनापासून खूप सेवा करावी लागणार आहे हे ठरवा, पण स्वामी सेवा सोडण्याचं कधीही असं मनात आणू नका आणि स्वामी सेवा कधी सोडू नका. एकदा नव्याने पुन्हा महाराजांची सेवा करायला सुरुवात करा, एवढंच सांगायची इच्छा होती आणि म्हणून हा अनुभव आज येथे शेअर केला आहे.
श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच खूप शिकण्यासारखं आहे या आजींच्या अनुभवातून. स्वामींनी त्यांना किती छान समजावून सांगितलं. प्रत्येक स्वामी भक्ताला याच्यातून काहीतरी मिळणार आहे. त्यामुळे खूप सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर स्वामींच्या नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.